आता हे बघा, काल मी विकत तूप. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे काल मी विकत तूप घेतलं होतं, कच्ची कढ आहे त्याची. ते कच्ची कढ असलं की वास येते त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये बघा, हे तुळशीचे पानं येतं, खायचे पानं येतं. हे खायचे पान टाकलेत, हे तुळशीचे पानं टाकलेत कट करून. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला ताक टाकायचं थोडं, म्हणजे चांगलं कडून येते ताकाने. आपण नुसतं कडवायला बघितलं तूप तर जळून जाते, जळालेलं तूप चांगलं लागत नाही. आता हे काही ताक असं मिक्स करायचं आणि बारीक करायचं इंडक्शन, आणि त्याच्यावर तूप गरम ठेवायचं. हे तूप गरम ठेवलं की त्या जसे आपण चाळणी चाळलं होतं ना आपलं तूप, तसंच हे सगळं निघावं म्हणून चाळणी चाळून ठेवायचं डब्यामध्ये घालून. म्हणजे तूप भरपूर दिवस चांगलं राहते. कच्ची कढ असली की तूप कच्चं लागतं आणि त्याच्यात वास लवकर येते. आता हे विकणारे लोक कच्ची कढ तयार करते, त्यांना परवडतंय ना. कच्ची कढ केल्यानंतर वजन जास्त भरते. जवळजवळ ह्याच्यातलं 200 टाक कमी होते बघा 1 किलोमधलं. आता मी असं हे कडविलं ना की तेवढं कमी होते. आता आपण हे चांगलं कडवून घेऊ आणि ह्याला चाळून ठेवून टाकू. भरपूर दिवस जाते. ह्याच्यामध्ये एखादा गुळाचा खडा, एखादा हिंगाचा खडा, विलायची, लवंग टाकली तरी सुद्धा खूप चांगलं राहते. पण मी काही टाकणार नाही, का तर मी तुळशीचे पानं आणि खायचे पानं टाकलेत माझ्या गार्डनमध्ये आलेले, ते आणून मी टाकले. आता हे काय असं गरम होते, तूप वर येते. पूर्ण तूप ह्याच्यामध्ये जळालं आणि पानं काळे पडले की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे तूप कडलेलं बरं का. हे पानं पण काळे पडतात मधले टाकलेले, हिरवे पानं असतात ना, तूप कडत आलं की हे पानं काळे पडते. हे का ह्याच्यामध्ये टाक टाकलेलं कसं दिसायलं बघ. आता ह्याला चांगलं कडवते आणि ह्याच डब्यात परत मी चाळून ठेवते. तो का ताक कसं वर येते बघितलं का. ताक जर नाही टाकलं आपण नुसतं कडवायला ठेवलं तर हे तूप पूर्ण जळून जाते, वास येते परत जळायला. म्हणून ताक टाकून कडवून घ्यायचं. तुमच्याकडे दही ताक काय असेल ते टाकायचं, पण पातळ करून टाकायचं. ह्याच्यामध्ये ताक टाकले. आता हे चांगलं कडतंय